मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता चक्क आपली स्वानंदी फोडणार अंशुमनचं थोबाड, तर दुसरीकडे मात्र चिंगी आणि अंशुमनच्या प्रेमाचं नाटक येणार सर्वांसमोर। तर आता समर राजवाडे अंशुमनला धक्के मारून काढणार का घराच्या बाहेर? तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की त्या अंशुमनने जो महामूर्खपणा करून ठेवला होता, म्हणजेच आपल्या स्वानंदीच्या बाबांसोबत यांनी किती चुकीचं केलं हे तुम्ही पाहिलंच असेल। आणि तरी देखील एवढ्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर देखील या मल्लिकाला थोडा पण रिग्रेट नसतो, कारण की हिला काहीच वाईट वाटत नाही। मल्लिकाला असं वाटत असतं की तिच्या अंशुमनने काही चूकच केलेली नाहीये। तर तुम्ही फायनली पाहिलं असेल की आता आपल्या स्वानंदीच्या बाबांना सर्वात जास्त भीती वाटत असते ती म्हणजे अंशुमन तिच्या नंदू सोबत काय करेल का काय। कारण तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीच्या बाबांना माहित असतं की हा अंशुमन त्यांच्या नंदू सोबत काहीही करू शकतो, त्याच्यामुळे ते कोणाला सत्य पण सांगत नसतात आणि कोणासमोर काही सत्य बाहेर येऊ देखील देत नसतात। तरी पण आता मित्रांनो, फायनली इंटरेस्टिंग गोष्ट अशी राहणार आहे की तुम्हाला माहितच असेल की आपल्या स्वानंदीला सगळ्यात भयानक गोष्ट समजते, ते म्हणजेच की आपली चिंगी सगळ्यात मोठा महामूर्खपणा करून ठेवते। तुम्हाला माहितीच आहे की चिंगीला अंशुमनने प्रेमाच्या जाळ्यात तर फसवलं आणि फक्त तिचा वापर करून घेतलेला असतो, पण चिंगीला वाटत असतं की अंशुमन सरांचं खरंच तिच्यावरती खूप प्रेम असेल। पण या ठिकाणी चिंगी पूर्णपणे फसलेली असते, त्याच्यामुळे चिंगीचा हा जो काय प्लॅन होता हा पूर्णपणे फेल झालेला असतो। कारण की चिंगीला वाटतं की अंशुमन सरांचं तिच्यावरती प्रेम आहे, पण हे असं काहीच नसतं। कारण की अंशुमनने जे काही प्रेमाचं नाटक केलेलं आहे ना, ते चिंगीच्याच अंगलट सगळ्यात मोठं येणार आहे। तर मित्रांनो, फायनली पुढे ही चिंगी स्वतःच्या हातावरती चक्क अंशुमनचं नाव काढते आणि हे सगळं प्रकार कळाल्याच्या नंतर स्वानंदी म्हणते की आपण राजवाड्यांच्या कानावरती हा विषय घातलाच पाहिजे, कारण की नक्कीच काही ना काही प्रॉब्लेम असणार आहे। तर आता स्वानंदी आपल्या समर राजवाड्यांना हे सत्य सांगायला जाते, म्हणते की मला तुम्हाला खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती बोलायचं आहे, कारण की अंशुमनच्या लग्नाची आपण एवढी घाई करतोय ना, जरा थांबलं पाहिजे। तर त्यावेळेस मात्र समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही असं का बोलताय, नक्की काय प्रॉब्लेम आहे तुम्ही मला सांगा बरं। तर त्यावेळेस मात्र आपली स्वानंदी सगळ्यात भयानक गोष्ट उघड करते, ती म्हणजे की तुम्ही चिडणार नसाल तर मी तुम्हाला सांगते। तर त्यावेळेस मात्र समर म्हणतो की मी काहीच चिडणार नाही, प्लीज स्वानंदी मॅडम तुम्ही मला सांगा नेमकं काय झालंय। तर स्वानंदी आपली सगळ्यात भयंकर गोष्ट सांगते समर राजवाड्यांना, ती म्हणजे की अंशुमनचं जे काही नाव आहे ना, ते चिंगीने तिच्या हातावरती मेहंदीत गोंडलेलं आहे। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र समरला धक्का बसतो। समर म्हणतो की असं कसं शक्य आहे, कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की समरला असं वाटत असतं की चिंगी खूप चांगली मुलगी आहे, दुसरीकडे आपल्या स्वानंदीला पण वाटत असतं की चिंगी खूप चांगली मुलगी आहे, पण हा अंशुमन एवढा महामूर्ख असतो ना की त्याच्यामुळे याला कोणती शिक्षा आतापर्यंत झालेली नसते, त्याच्यामुळे त्याने आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, त्याच्यामुळे त्याला लवकरात लवकर योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे असं आपल्या स्वानंदीला वाटत असतं। पण हा सगळा प्रकार आता आप्पीला समजतो, कारण की आप्पीला कळतं की दादाला समजलंय की चिंगीने तिच्या हातावरती अंशुमनचं नाव काढलेलं आहे, त्याच्यामुळे दादा काही ना काही करू शकतो, त्याच्या अगोदरच मला ते चिंगीला ह्या घरातून बाहेर काढलं पाहिजे, नाहीतर अंशूचं लग्न मोडलंच म्हणून समजा। तर आता पुढचा टॉपिक मित्रांनो असा आहे की तुम्हाला म्हटलंच होतं की आपली स्वानंदी फोडणार अंशुमनचं थोबाड। तर मित्रांनो, आता फायनली आपली स्वानंदी चिंगीकडे जाते आणि चिंगीला खडसावून विचारते की तुझ्या हातावरती अंशुमनचं नाव काय करतंय आणि तू का काढलंय ते। तर आता चिंगीकडे ऑप्शन उरत नाही, चिंगीला सत्य सांगावंच लागतं। चिंगी म्हणते की वहिनी, मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही काय माझं ऐकूनच घेतलं नाही। आणि पाहायला गेलं मित्रांनो, तर आपल्या स्वानंदीने ह्या चिंगीला कितीतरी वेळा आधी विचारलं होतं की चिंगी, काय जर प्रॉब्लेम असेल तर मला सांग, तो असं खोटं बोलू नको। आणि जेव्हापासून या चिंगीने खोटं बोलायला सुरुवात केली तेव्हापासून सगळे काही प्रॉब्लेम तिच्या अंगलट येत आहेत। तर पुढे फायनली मात्र आता स्वानंदीला चिंगी सगळं सत्य सांगून टाकते आणि म्हणते की अंशुमनचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे। तर हे सगळं सत्य स्वानंदीला कळाल्याच्या नंतर स्वानंदी तर खूप भयानक असं रिॲक्ट करणार तुम्हाला माहितीच आहे, पण बिचाऱ्या यामध्ये आपल्या स्वानंदीची चूक काहीच नसते। पण आता चिंगीमुळे आता अंशुमन देखील खूप मोठा धोक्यात येतो आणि अंशुमनमुळे चिंगी देखील धोक्यात येते, कारण की मित्रांनो आपली स्वानंदी राजवाडेंना हा सगळा प्रकार सांगते आणि त्याच्यानंतर राजवाडे म्हणतात की हे असं कसं शक्य आहे। तर अंशुमनला आता सगळ्यांसमोर बोलून घेतात आणि समर राजवाडे अंशुमनला विचारतो की खरं खरं सांग अंशुमन, तू ह्या चिंगीसोबत काय केलंय। त्यावेळेस मात्र आता अंशुमन सगळ्यांसमोर म्हणतो की अरे दादा, मी कशाला काय करू, तुला तर माहिती आहे ना की माझा आणि नोकरांचा काहीच संबंध नाही, या घरात मी देखील किती दिवस काम करत होतो, त्याच्यामुळे मी कशाला काय करेल तिच्यासोबत। तर त्यावेळेस मात्र आता स्वानंदी चिंगीला म्हणते की घाबरू नका, आता सगळ्यांसमोर खरं सांग। तर त्यावेळेस मात्र चिंगी सगळ्यांसमोर म्हणते की अंशुमन सरांचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर मात्र मल्लिका प्रचंड चिडते। मल्लिका चक्क ह्या चिंगीला मारायला धावते आणि म्हणते की अगं तुला लाज वाटते का, तू काय बोलते, अंशुमन तुमच्यासारख्या नोकरांवरती का प्रेम करेल, त्याच्यामुळे काही माझ्या मुलावरती खोटे नाटे आरोप लावू नको, आत्ताच्या आता हिला समोर घराच्या बाहेर काढ, नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणीच नाहीये।
तर समर मात्र म्हणतो की काकू तू ऐकून घे, प्लीज तू ऐकून घे, कारण की आपण असं अचानक कोणाला घराच्या बाहेर नाही काढू शकत. त्याच्यामुळे आपण थोडासा वेळ देऊया आणि ह्या चिंगी आणि अंशुमनमध्ये नेमकं काय घडलं या गोष्टीचा शोध घेऊया. तर अंशुमन म्हणतो की अगं चिंगी काय बोलती तू, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, कसं शक्य आहे, तुला वाटतं का तुमच्यासारख्या नोकरांकडे मी बघत तरी असेल. तर त्यावेळेस मात्र चिंगी म्हणते की अहो अंशुमन सर तुम्ही किती खोटं बोलताय. तर त्यावेळेस मात्र अंशुमन म्हणतो की अगं चिंगी थोबाड बंद कर तुझे, तुला पैसेच हवे असतील ना तर किती पाहिजे ते सांग, मी तुला पैसे देतो. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो चिंगीला पूर्णपणे कळतं की तिचा फक्त वापर करून घेण्यात आलेला आहे, अंशुमनचं तिच्यावरती थोडंही प्रेम नव्हतं. आणि ह्याच गोष्टीचा मित्रांनो स्वानंदीला प्रचंड राग येतो, कारण की मल्लिका म्हणते की अरे तू पाहतोय ना समोर ही नोकर कशा प्रकारे आपल्या अंशुमनला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण की आता आपल्या अंशूचं लग्न ठरलेलं आहे, तर त्याला लग्नामध्ये कोणतं ना कोणतं विघ्न येणार मला माहितीच होतं. त्याच्यामुळे ह्या चिंगीने नाटक केलं, हिला पैशाची गरज आहे. तू पाहिलं असेल की पाठीमागे तिने चोरी पण केली. आणि हे सगळं ही नोकरं ना पैशासाठी करतात, कारण की मोठ्या लोकांना श्रीमंत लोकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करतील आणि आपल्याकडून तिला भरसमाट पैसा पाहिजे असेल. तर आता मल्लिका म्हणते की अगं चिंगे तुला किती पैसे पाहिजे सांग ना, तुझं पैसे घे आणि तुझं तोंड काळ कर इथून लवकरात लवकर. पण मित्रांनो स्वानंदीला समजलेलं असतं की नक्कीच यामध्ये काय ना काय तरी प्रॉब्लेम आहे. तर आता स्वानंदी समोर भयानक गोष्ट ही येते की अंशुमन आणि चिंगी ह्या दोघांमध्ये प्रेम संबंध होते. तर आता सगळ्यांसमोर स्वानंदी अंशुमनचं थोबाड रंगवते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद करण्याची. आणि या ठिकाणी मित्रांनो फक्त अंशुमनला मारलंच नाही पाहिजे, तर त्याला त्याची लायकी देखील दाखवली पाहिजे. तर दुसरीकडे मल्लिका म्हणते की अगं स्वानंदी तू असं कसं करू शकते, कारण की तुला काही तुझ्याकडे पुरावे नसताना तू फक्त चिंगीच्या बोलण्यावरती विश्वास नको ठेवू, कारण की ही चिंगी खोटं पण बोलू शकते. तर स्वानंदी म्हणते की काकू मी कोणाच्याही बोलण्यावरती कधीच विश्वास ठेवला नाही, त्याच्यामुळे तुम्ही पण एक गोष्ट नीट लक्षात घ्या, कारण की ही चिंगी खोटं बोलते का खरं बोलते हे तर आपल्याला नंतर पुढे समजलंच. पण त्याच्या अगोदर मात्र ह्या अंशुमानने चिंगीसोबत जे काही प्रेमसंबंध ठेवले होते त्याच्यामुळे तिच्या आयुष्याची बर्बादी तर झाली. मग या सगळ्याला जबाबदार कोण. तर मित्रांनो पाहायला गेलं तर चिंगीची पण खूप मोठी चूक आहे, कारण की स्वानंदीने पहिल्या दिवशी सांगितलं होतं की अंशुमानपासून लांब राहा आणि जर काही प्रॉब्लेम आला तरी मला लवकरात लवकर येऊन सांग. पण ह्या चिंगीला पडायचं होतं प्रेमात, तर तिला भेटला आता प्रेम करणारा, पण अंशुमानने कशा प्रकारे तुम्हाला माहितीच आहे की चिंगीचा वापर केला. या ठिकाणी पूर्णपणे चुकीची गोष्ट अंशुमानची ठरलेली आहे. तर आता समर राजवाडेंना प्रचंड राग येतो. तर मल्लिका म्हणत असते की हा सगळा प्रकार इथेच मिटवा, अंशुमानचं लग्न होते तर लवकरात लवकर त्याचं लग्न लावून टाकूया. पण आता भयानक गोष्टी या सगळ्या दोन नसतात, कारण की मित्रांनो एकीकडे तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीच्या बाबांना देखील अंशुमान बाबांचं सत्य माहिती असतं चोरीचं. तर आता चोरीचा प्रकार देखील याच ठिकाणी उघडकीस येणार आहे. दुसरीकडे आता अंशुमानचा आणि त्या मुलीची आता एंगेजमेंटचा कार्यक्रम असतो. तर त्याच कार्यक्रमामध्ये आता समर राजवाड्यांसमोर असं भयानक सत्य येतं की समर अंशुमानला त्या एंगेजमेंटमधून बाहेर धक्के मारून काढतो. तर मित्रांनो आता समोर तर सगळं भयानक सत्य आलेलंच असतं, त्याच्यामुळे समर आता अंशुमनच्या थोबाड पडून त्याला घराच्या बाहेर काढायचा निर्णय घेतो. तर ही मल्लिका त्याच ठिकाणी जाऊन नाटकं करायला सुरुवात करणार हे तुम्हाला तर आधीपासूनच माहीत आहे. तर आता हा सगळा प्रकार घडल्यामुळे आता अंशुमनचं लग्न तर पुढे मोडेलच, पण मित्रांनो आता सगळ्यात भयानक गोष्ट ही पाहण्याचं रंजक ठरेल की आता अंशुमन आणि चिंगीचं लग्न होईल का. कारण की तुम्हाला माहितीच आहे की चिंगीचं अंशुमनवरती प्रेम आहे, पण अंशुमन कधीच देखील चिंगीसोबत लग्न करू शकणार नाहीये, कारण की अंशुमनच्या समोर येणार त्याचा इगो, त्याचा पैसा, प्रॉपर्टी, त्याच्यामुळे अंशुमन चिंगीसोबत लग्न करणार नाही. पण अंशुमनमुळे चिंगीच्या आयुष्याची तर बरबादी झाली ना, त्याच्यामुळे ह्या अंशुमनला योग्य ती शिक्षा झालेली दाखवलीच पाहिजे, कारण की अंशुमनने आतापर्यंत खूप चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्याला आतापर्यंत खूप वेळा पाठीशी घालण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे याला योग्य ती शिक्षा लवकरात लवकर पुढे झालीच पाहिजे. तर मित्रांनो हे सगळे अपडेट तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, तर मित्रांनो हा आहे म्युस्टॅकचा ओशियन फेसवॉश. तर मित्रांनो हा फेसवॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल, तर खूप सारे तुम्हाला प्रोडक्ट देखील दिसत असेल, तर तुम्ही कुठे पण क्लिक करा आणि तुम्हाला आवडणारे कोणते पण प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकता, कोणते पण म्हणजे कोणते पण. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सोबतची बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि या व्हिडिओला जाता जाता हाईप करायला अजिबात पण विसरू नका. धन्यवाद.